जे लोक व्यवसाय नोकरी निमित्ताने घरी जाऊ शकले नाही अशा सर्व भावांसाठी छावा संघटनेच्या वतीने रक्षाबंधन तसेच स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। यावेळी छावा मराठा संघटनेच्या सर्व महिलांनी पदाधिकाऱ्यांना राखी बांधत त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली, तर पदाधिकाऱ्यांनी आपल्या बहिणींचे संरक्षण करण्याची, त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी राहण्याची जबाबदारी स्वीकारली। या सोहळ्यामुळे सभागृहात चैतन्याचे वातावरण यावेळी प्रदेशाध्यक्ष विलासभाऊ पांगारकर यांनी उपस्थित महिला भगिनींचे व बंधूंचे आभार मानले। ऑगस्टच्या निमित्ताने आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने आमचे छावा संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी रक्षाबंधन साजरे केले आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या, सगळ्या देशातल्या कामगारांना, शेतकऱ्यांना, सर्व समाजाच्या लोकांना शुभेच्छा दिल्या। आमच्या दिव्यताई ठक्कर, काळेताई आणि जाधवताई यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो सर्व कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि सगळ्यांना भाऊ नातं काय असावं, आपल्या देशामध्ये अत्याचारापासून महिला कशा वाचतील आणि चांगल्या भावनेतून आपण हे नातं सगळ्या समाजाने टिकवावं, याच्यासाठी हा छावा संघटनेने कार्यक्रम आयोजित केला होता। स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनच्या छावा संघटनेच्या वतीनं आम्ही मनापासून आभार। यावेळी एका महिलेने आपले मनोगत व्यक्त केले। छावा संघटनेमध्ये 8-9 वर्षापासून काम करते आणि माझी एक जीवनाचं एक लक्ष्य असं आहे का जेवढी माझ्या बहिणी आहे, मी एकुलती एक आहे, मला आई वडील भाऊ बहिणी कोणी नाही आहे आणि मी मुळापासून मराठा आहे। मला एखादे आधार एका गुजरातीने दिलं, संसार गुजरातीचा बसवलं आहे, पण मी मराठा रक्तानी आहे आणि मराठा संघटनेसाठी मला आवड एक रक्तापासून आलं। कोणी मला बळजबरी केलं नाही, पण आज आम्ही जे रक्षाबंधनचा कार्यक्रम केलं, एवढे सगळे भाऊ बंधूला मी राखी बांधली, मला खूप आनंद वाटलं। माझा कोणाबरोबर रक्ताचा नाता नाही, पण माझा एकदम मनाचा नाता जुडलं आहे आणि मला नक्की माहिती आहे या भावांनी लोकांनी माझ्याकडून राखी बांधली ती माझी रक्षा नक्की करणार। या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, माथाडी कामगार युनियन प्रदेशाध्यक्ष मयूर पांगारकर, आदिवासी प्रदेशाध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड, मुस्लिम आघाडी प्रदेशाध्यक्ष रशीदभाई सय्यद, महिला आघाडी प्रदेश संपर्क प्रमुख दिव्याताई ठक्कर, प्रदेश संपर्क प्रमुख रतन मेडे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर खोडे, कामगार युनियन जिल्हा अध्यक्ष इम्तियाज पठाण, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष इफ्तेखार शेख, मुस्लिम आघाडी जिल्हा उपाध्यक्ष समीर शेख तसेच छावा मराठा संघटनेच्या मातोश्री छायाताई पांगारकर व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।